नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या महिलांना अजूनपर्यंत योजनेचा लाभच मिळालेला नाही, त्याचप्रमाणे ज्या महिलांना जुलै ऑगस्टचे असे मिळून 3000 रुपये मिळालेत, परंतु सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही आणि ज्या महिलांना एकही हप्ता म्हणजे जुलै, ऑगस्ट ना सप्टेंबर अशा सर्व महिलांना आता आपली तक्रार जी आहे ती नोंदवता येणार आहे। पहिल्यांदा पहा, एक नंबर दिला होता टोल फ्री, परंतु अनेक महिलांच्या कमेंट्स आल्या की हा नंबर लागत नाही। मी स्वतःही तो नंबर अनेक वेळा ट्राय केला होता, परंतु नंबर तो बिझी येतोय आणि हा टोल फ्री नंबर तुम्ही सतत जर प्रयत्न केलात तर तुम्हाला रात्री म्हणजे तुम्ही जर 11-12 नंतर केलात किंवा तुम्ही सकाळी पहाटे केलात तर कदाचित हा नंबर काही लोकांना लागलेला सुद्धा आहे आणि तेथे तुम्ही तक्रार नोंदवून तुम्हाला तुमचा कंप्लेंट नंबर म्हणजे तक्रार नोंदणी क्रमांक तिथून दिला जातो, तो तुम्ही घेऊ शकता। परंतु या नंबरच्या व्यतिरिक्त तुम्ही अजूनही प्रकारे कंप्लेंट तुमची तक्रार नोंदवू शकता। ती कशी, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळून जाईल, तर व्हिडिओ संपूर्ण पहा, जास्त मोठा नाही आहे आणि कुठेही स्किप करू नका। त्याचबरोबरीनं अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, त्याचबरोबरीने बेल आयकॉन प्रेस करायचे आहे आणि जितकं होईल तेवढा हा व्हिडिओ आपल्या माता भगिनींना शेअर करा, जेणेकरून त्यांना याबाबतची संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर आपणाकडे आलेली अधिकृत माहिती काय आहे आपण पाहून घेऊयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्कीम राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता हे 3000 रुपये बहुतांश महिलांना मिळाले आहेत, परंतु बहुतेक महिलांना तेही मिळालेले नाहीत। परंतु आपण आता पुढे पाहूयात। राज्य सरकारने रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना दिलेली ही ओवाळणी आहे। राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात ही ओवाळणी पोहोचली आहे, मात्र अद्याप अनेक महिला या ओवाळणीपासून वंचित राहिल्या आहेत। त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले नाहीत त्यांनी नेमकं काय करायचं हे जाणून घेऊयात। आता ज्या महिलांना 2 महिन्याचे 3000 रुपये मिळालेले नाहीत आणि ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेत परंतु सप्टेंबर महिन्याचा 1500चा हप्ता मिळालेला नाही, त्याचबरोबरीने ज्या महिलांना एकही हप्ता म्हणजे 4500 रुपयेच मिळाले नाहीत, त्या सर्व महिलांसाठी ही अपडेट आहे। पुढे पाहू। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यास 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे। या योजनेत अनेक महिलांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 1 ते 31 जुलैपर्यंत अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा झाले आहेत। आता हे 3000 रुपये जे आहेत ते जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे होते, ते खूप अगोदर म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जमा झाले होते, पण तो काही आता आपला प्रश्न नाही आहे। आपण पुढे पाहूयात काय आहे ते। याच दरम्यान अनेक महिलांनी जुलै आधीच अर्ज दाखल केले होते, मात्र तरीही त्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत। त्यामुळे या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्या कारणाने या महिलांनी नेमका कसा पाठपुरावा करावा हे पाहूयात। आता येथे आपण पाहू शकता महिलांना तक्रार करता येणार। माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही। तुम्ही 181 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात। आता इथे पहा, 181 म्हणजे 181 हा जो नंबर आहे, हा नंबर तुम्हाला सहजासहजी लागणार नाही, कारण तेथे एंगेज टोन येतो किंवा तेथे असं सांगितलं जातं की तुम्ही वाट पाहू शकता। तुम्हाला तिथे वेट करायचं आहे तो नंबर चालू ठेवून, किंवा तुम्हाला 12 किंवा 11 नंतर रात्री, मध्यरात्री किंवा पहाटे लवकर कॉल करायचा आहे, कारण हा नंबर कंटिन्यू बिझी असतो। तरी आपण ह्या नंबरच्या विश्वासावर काही राहूया नको, अजून कोणते पर्याय आहेत ते पाहूया। या नंबरच्या व्यतिरिक्त देखील त्यांनी आपल्याला पर्याय दिले आहेत। आता पहा, इथे महिलांना शक्तिदूत ॲपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येणार आहे। अनेक महिलांनी त्यावेळेला शक्तिदूत ॲप डाउनलोड केलं होतं आणि जर आता तुम्ही केलं नसेल तर आता करून घ्या आणि त्या ॲपवर जाऊन तुम्हाला 3 लाईन्सवर क्लिक करायचं आहे। ते तुम्हाला एक ऑप्शन येतं तक्रार नोंदणी, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमची तक्रार तिथे नोंदवायची आहे। जर तुम्हाला अजून जमत नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी ॲपद्वारे तक्रार कशी नोंदवायची
यावर सविस्तर एक व्हिडिओ नक्कीच बनवेल। जर हे दोन्ही पर्याय तुम्हाला जमत नसतील तर तिसरा पर्याय त्यांनी दिला आहे, तो म्हणजे महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे। त्यानंतरच त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे। तर आता त्यांनी तुम्हाला अनेक पर्याय दिलेले आहेत, तरी अजून एक पर्याय मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे तुम्ही एक व्हॉट्सअप नंबर सेव्ह करू शकता आणि त्यावर देखील तुमची तक्रार तुम्ही नोंदवू शकता। तुम्हाला स्क्रीनवर हा जो मी नंबर देतोय तो तुम्हाला सेव्ह करायचा आहे। हा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही नावाने तो सेव्ह करू शकता। हा व्हॉट्सअप नंबर तुम्ही सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअपवर तुम्हाला हाय असं लिहून पाठवायचं आहे। असं लिहून पाठवल्यानंतर तिकडून तुम्हाला एक अशा प्रकारचा मेसेज येईल, ते पाहू शकता, नमस्कार, वेलकम टू हेल्पलाईन असा मेसेज तुम्हाला येईल। यावर तुम्हाला इथे दिलं आहे भाषा निवडा, मराठी, हिंदी, इंग्लिश। आता जी कुठली तुमची लँग्वेज असेल इकडे ती लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि सेंड करायचं आहे। अशा प्रकारचं तुम्हाला एक मेसेज येईल, आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद, पुढे जाण्यापूर्वी कृपया तुमचा विभाग निवडा। या निवडा बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक विभाग दिसतील। तुमचा जो काही विभाग असेल, जसं की कोकण असेल कोकण, जो काही विभाग असेल त्यावर तुम्हाला क्लिक करून पुन्हा तुम्हाला तिथून ते सेंड करायचं आहे। आता मी येथे कोकण विभाग निवडला आहे। इथे मेसेज आला आहे, कोकण विभाग, आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद, कृपया तुमचा जिल्हा निवडा। पुन्हा तुम्हाला निवडा बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अनेक जिल्हे दिसतील, त्यातील तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्हाला सिलेक्ट करून पुन्हा सेंड करायचा आहे। मी येथे माझा सिंधुदुर्ग जिल्हा निवडला आहे। आता असा मेसेज येईल तुम्हाला, सिंधुदुर्ग, आपला जिल्हा निवडल्याबद्दल धन्यवाद, पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा। पुन्हा तुम्हाला निवडा बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो काही तुमचा मतदारसंघ असेल तो निवडून पुन्हा सेंड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अजून एक मेसेज येईल, आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद, कृपया तुमचे लिंग निवडा। मग पुन्हा सिलेक्टवर क्लिक करायचं आहे। मग नंतर तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहे, काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून पुन्हा सेंड करायचं आहे। एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक मेसेज येईल अशा प्रकारचा, आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, योजनेची निवड करा। त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे सिलेक्टवर क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक योजना दिसतील। साहजिक आहे, आपण लाडकी बहीण योजना याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तो मेसेज तिथून सेंड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक मेसेज येईल, माझी लाडकी बहीण योजना, तुम्हाला येत असलेली अडचण सांगा। इथे तुम्हाला सिलेक्टवर क्लिक करायचं आहे। तेथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील। अजून लाभ मिळाला नाही या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला सेंड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल, तक्रार नोंदवली, आम्ही तुमच्या समस्येची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर संपर्क करू। त्याचबरोबरीने खाली तुम्ही पाहू शकता, राष्ट्रवादी पक्ष अजितदादा एकत्र बांधील आहेत आणि असा तुम्हाला एक मेसेज येईल, म्हणजे तुमच्या तक्रारीची नोंदणी ही झालेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते म्हणतायत की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर संपर्क करू। तर अशा प्रकारे तुम्ही व्हॉट्सअप या माध्यमातून देखील तुमची तक्रार नोंदवू शकता। परंतु मी आशा करतो आजच्या दिवसात तुमचे पैसे येतील आणि तुम्हाला हे सर्व काही करायची गरज पडणार नाही। आलेच तर वेल अँड गुड, अथवा तुम्ही या पर्यायांचा उपयोग करू शकता। तर तुम्हाला यातही काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। त्याचबरोबरीनं अजूनही काही शंका असेल त्याही तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। पुढेही काही नवीन अपडेट आल्या तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवल्या जातील। परंतु चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जितका होईल तेवढा माझ्या माता भगिनींना शेअर करा। व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा। आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। तोवर तुमची रजा घेतो, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय।